महाराष्ट्रासाठी पुढचे 24 तास अत्यंत धोकादायक ठरू शकतात. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस, गारपीट आणि जोरदार वाऱ्याचा धोका निर्माण झाला आहे. नेमके कोणते जिल्हे धोक्यात आहेत आणि पुढचे काही तास किती महत्त्वाचे आहेत ते पाहूया. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हवामानाचा मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. फेब्रुवारी आणि मार्चच्या सुरुवातीला राज्यात प्रचंड उष्णता होती. अनेक शहरांमध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे गेले होते. फेब्रुवारी महिना तर गेल्या अनेक वर्षांमधला सर्वात उष्ण आणि कोरडा महिना ठरला. पण आता अचानक परिस्थिती बदलताना दिसत आहे आणि हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 ते 48 तास राज्यातील काही भागांसाठी संवेदनशील असू शकतात. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस, जोरदार वारे आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसात हवामानात झालेला बदल अनेकांना आश्चर्यकारक वाटतोय. कारण काही दिवसांपूर्वीपर्यंत उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत होता. दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये तापमानाने विक्रम मोडले. महाराष्ट्रातही जळगाव, पुणे, मुंबई आणि इतर शहरांमध्ये तापमान झपाट्याने वाढलं होतं. पण आता अचानक ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. यामागे काही हवामानशास्त्रीय कारणे सांगितली जात आहेत. यावर्षी हिवाळ्यात वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजेच पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांची हालचाल कमी झाली. त्यामुळे हिवाळ्यात पाऊस फार कमी पडला. साधारणपणे हिवाळ्यात पडणारा पाऊस जमिनीत ओलावा ठेवतो आणि उन्हाळ्याची तीव्रता काही प्रमाणात कमी करतो. पण यंदा पाऊस कमी पडल्यामुळे जमिनीतील ओलावा कमी राहिला आणि त्यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमान झपाट्याने वाढलं. दुसरं कारण म्हणजे पश्चिमेकडून वाहणारे कोरडे आणि गरम वारे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या वाळवंटी भागातून येणारे हे वारे अत्यंत कोरडे आणि गरम असतात. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट जाणवू लागली. याशिवाय अँटी-सायक्लोन सिस्टीममुळे देखील तापमान वाढलं. या प्रणालीमध्ये हवा वरून खाली दाबली जाते आणि त्यामुळे वातावरण गरम होतं. आकाश स्वच्छ असल्यामुळे सूर्याची उष्णता थेट जमिनीवर पोहोचते आणि तापमान झपाट्याने वाढतं. परंतु आता हवामानात बदल घडवून आणणारी एक वेगळी परिस्थिती तयार होत आहे. बंगालच्या उपसागरात आणि देशाच्या पूर्वेकडील भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात ढगांची हालचाल वाढली आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. कोकण आणि मुंबई परिसरात ढगाळ वातावरण राहू शकतं, तर काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुढीपाडव्याच्या आसपास राज्यातील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. शेतकरी बांधवांसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा आहे. कारण सध्या अनेक ठिकाणी पिकांची काढणी सुरू आहे. गारपीट किंवा अवकाळी पाऊस झाल्यास शेतीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे हवामान खात्याने शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. नागरिकांनी देखील काही खबरदारी घेणं गरजेचं आहे. विजांच्या कडकडाटाच्या वेळी घराबाहेर जाणं टाळा. झाडाखाली उभं राहू नका आणि विजेच्या उपकरणांचा वापर शक्यतो कमी करा. तसेच वादळी वाऱ्याच्या परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला हवी की हवामानाचा अंदाज हा शक्यतांवर आधारित असतो. निसर्ग नेमकं कधी आणि किती तीव्रतेने प्रतिक्रिया देईल हे सांगणं कठीण आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड आणि सोलापूर या जिल्ह्यांसह काही इतर भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी गारपीट आणि 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही, पण सतर्क राहणं अत्यंत आवश्यक आहे. पुढील काही दिवसात हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पाऊस पडू शकतो, तर 20 मार्च नंतर तापमान पुन्हा वाढू शकतं असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तुमच्या भागात सध्या हवामान कसं आहे?
ढगाळ वातावरण आहे का? पाऊस पडला का? किंवा गारपीट झाली का? तुमच्या परिसरातील परिस्थिती कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची माहिती इतरांना देखील परिस्थिती समजून घेण्यासाठी उपयोगी ठरू शकते. आणि अशाच महत्त्वाच्या माहितींसाठी आमच्या